गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। या कलियुगामध्ये असा एकही मनुष्य नाही की ज्याच्या वाट्याला दुःख नाही, ज्याच्या वाट्याला संकट नाही। पण संकटांवर विजय कोण मिळवतो बरं? बघा, आज आपण हेच पाहणार आहोत की जर आपल्या या दुःखातून आपल्याला बाहेर निघायचं असेल तर समर्थांनी आपल्याला काही मार्ग सांगितलेले आहेत। जर हे मार्ग आपण अवलंबले ना, बघा शास्त्रामध्ये या मार्गांचा उल्लेख आहे। जर हे मार्ग आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारले तर आपण दुःखाच्या सावटामधून बाहेर निघू शकतो। आता आपल्याला लागलेले असंख्य दोष असतील, आपल्याला लागलेले भोग असतील, कुणाचा तळतळाट असेल, बघा जर आपल्याला मुक्ती हवी असेल ना तर दररोज हे काम करायला हवे। हे काम आहे ना, बघा हे काम केल्यानं आपल्याला लागलेल्या सर्व दोषातून आपली मुक्ती होते आणि आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते ना। आपल्या घरी असलेले सर्व भोग असतील, दुःख असतील, कष्ट असतील ते दूर होऊन जातात आणि आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते, आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते। आपल्यामध्ये असणारी ही वाईट ऊर्जा आहे ना, ती मंदिरातील कळसाद्वारे बाहेर पडते आणि आपल्यामध्ये असणारे वाईट विचार चांगल्या विचारांमध्ये बदलतात आणि आपल्या भोवती दैवी शक्तीचं एक वलयचक्र निर्माण होतं ना। नियमित मंदिरामध्ये जाऊन आपण असे असंख्य फायदे मिळवू शकतो। बघा, प्रतिदिन देवपूजा केल्यानं आणि मंदिरातमध्ये जाणं खूप फायदेशीर ठरतं ना। बघा, आपण हे 35 लाभ आहेत ना, ते आज आपण पाहणार आहोत की दररोज मंदिरामध्ये जाण्यानं भक्तीच्या जीवनामध्ये अनेक आमूलाग्र बदल होतात। मंदिरामध्ये जाण्याचं एक नव्हे तर अनेक लाभ आहेत। तसेच दररोज देवपूजा केल्यानं व्यक्तीला हे 35 लाभ मिळतातच ना। अनेकदा असं पाहण्यात आलेलं आहे की लोक आहेत ना दररोज मंदिरामध्ये जाणं पसंत करतात। काही जण आपल्या मनाला शांती मिळवण्यासाठी तर काही जण देवाची पूजा करण्यासाठी जातात। बघा, मंदिराचा याचा अर्थ असा होतो की मनापासून दूर असलेलं स्थान, जिथे आपण आपल्या सर्व व्याधी आणि दुःख यातना, मनातील वाईट विचार दूर ठेवून शांत भगवंताच्या चरणामध्ये आपण लीन होतो ना। अशी जागा, अशा वेळी काही वेळ आहे ना, डोळे बंद करून मौन राहणं अत्यंत लाभदायक ठरतं। बघा, ज्यावेळी आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना करतो ना, तशीच उपासना आपण मंदिरात जाऊन जर केली ना तर आपल्याला खूप त्याचा फायदा होणार आहे। म्हणून त्या मंदिरामध्ये आहे ना, हे विज्ञान आणि अध्यात्म जाणत नाही। सकाळी सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात ना। व्यस्त जीवनशैलीमध्ये लोक मंदिरात जाऊ शकत नाही। असं म्हणतात ना, जेव्हा जीवनाच्या मृत्यूची थोडी काही वेळ चालू असते ना, तेव्हा सर्व मनुष्याला आठवण येते, मी आजपर्यंत भगवंताची सेवा केली नाही, भगवंताचं नामस्मरण केली नाही। पण जर अगोदर मी नामस्मरण केलं असतं ना तर आज माझी परिस्थिती अशी झाली नसती। मनुष्य असाच करतो ना की भरपूर राबतो, पैशासाठी तर रक्ताचं पाणी करतो, पण जो भगवंत आपल्याला पोचतो ना त्यालाच मनुष्य विसरतो। मग त्याची अधोगती होईल का नाही बरं? होणारच ना। बघा, अशा वेळी लोकांनी आपल्या घरातच एक छोटंसं मंदिर तयार केलेलं आहे। बघा, आपण बघतो आता लोकांचा देवारा आहे ना, बघा आपल्या घरामध्येच असतो। बहुतांश लोक आहेत ना, देवाला आठवड्या व्यतिरिक्त पूजा देखील करत नाहीत। म्हणजे देवाला एवढा लांब टाकलेला आहे ना की देवाची पूजा देखील, देवाचं नावसुद्धा घेत नाही। दररोज छोट्या मंदिरात पूजासुद्धा काही लोक करतात। घरात मंदिर असणं अत्यंत शुभ आहे, पण आता
बघा, धावपळीच्या जगामध्ये आपण म्हणतो धावपळीचं जग आहे, पण जरी धावपळीचं जरी जग असेल ना, तरी तो चालवणारा माझा भगवंतच आहे ना. म्हणून कितीही आपण बिझी असाल ना, पण भगवंताला कधीच विसरू नका. बघा, पुढे पाहूया. आपण आहे ना सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहतो. मंदिरामुळं केवळ आध्यात्मिक लाभच नाही, तर हे आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. अनेक लोकांना या लाभाबद्दल माहिती नसते, पण मंदिरात जाण्यामुळं एक नव्हे तर अनेक फायदे होतात. नंबर 1, जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अशा घटनांपासून आहे ना आपण वाचू शकतो, ज्या अचानक घडतात ना. जसे की कोणताही अपघात असू द्या, कोणतीही हत्या असू द्या, म्हणजे आत्महत्यासारखे नकारात्मक तुमच्या आयुष्यातून दूर राहतील. म्हणून मंदिरात जाणं किती आवश्यक आहे ना, तुम्हाला ते कळालं असेल. आता दुसरी गोष्ट म्हणजे नंबर 2, मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये आहे ना भरपूर सकारात्मकता निर्माण झालेली असते. आध्यात्मिक बळ निर्माण झालेलं असतं, ज्यामुळं त्याच्याजवळ नकारात्मक ऊर्जा थाराच खात नाही. भूत, पिशाच किंवा प्रेत यासारख्या नकारात्मक ऊर्जा आहेत ना, त्या देखील तिथे येत नाही. म्हणून मंदिरात जाणाऱ्या व्यक्ती आहेत ना, त्या निर्भय जीवन जगतो, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये भय नसतो. आता तिसरी गोष्ट म्हणजे जर आपण दररोज मंदिरामध्ये जात असाल तर कोणत्याही प्रकारचा ग्रह किंवा नक्षत्रांचा वाईट प्रभाव आहे ना आपल्यावर कधीच होत नाही. गृहबांधापासून आपण मुक्त राहतो. मंगळ दोष, शनी दोष किंवा इतर कोणत्याही ग्रहांची बाधा आहे ना, किंवा 7.5 असू द्या, राहूची महादशा सुरू असेल तर घाबरण्याची गरज नाही. मंदिरात जर तुम्ही जात असाल ना तर आपोआप त्याच्यातून आपली सुटका होते, कारण ती एनर्जी पॉझिटिव्ह असते. आता नंबर 4 पाहूया. मंदिरात जाऊन आपण मंदिराचे नियम पाळता, व्रत उपवास पूजापाठांवर विश्वास ठेवता, विचारपूर्वक आहार विहार करता, तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आजार होणार नाही. नित्य नेमानं हनुमान चालीसा पाठ मात्र अवश्य प्रत्येकानं करावा. आता आपल्यामध्ये कोण कोण करतंय, आपण स्वतःकडे पाहावं आणि म्हणावं, हा हनुमान चालीसा पाठ आहे ना, आपल्या जीवनामध्ये कधीच भय निर्माण होणार नाही. म्हणून हनुमान चालीसा पाठ आहे ना, आपण निदान रोज केला नाही ना तरी शनिवार मंगळवारी ह्या 2 वारी तरी नक्की करायला हवा. नंबर 5 पाहूया. मंदिरामध्ये जाऊन मनामध्ये विश्वास आणि आत्मबळ निर्माण होतं, ज्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचे दुःख असतील ना किंवा शोक राहत नाही. व्यक्ती सर्व परिस्थिती संभाव्य ठरतो, आणि संभाव्य म्हणजे ना तर भावनांच्या आहारी जातो ना कठोर होतो. प्रत्येक परिस्थिती त्याच्यासाठी सामान्यच असते ना. म्हणजे मंदिरात गेल्यानं व्यक्ती आहे ना योग्य अयोग्याची याची समज होते. ते कोणत्याही प्रकारच्या फालतू भांडणामध्ये अडकत नाही. जसे रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे पाहून आपण गाडी सावधगिरीने पुढे नेतो ना, त्याचप्रमाणे व्यक्ती आपलं जीवन समजूतदारपणे खड्ड्यापासून वाचवतो ना. म्हणून मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही शत्रू असतील, वाईट विद्या वापरून काहीही बिघडू शकत नाही. अनेक व्यक्ती आपल्या कृती आणि किंवा वर्तनानं लोकांना नाराज करतात, यामुळे त्यांचे शत्रू वाढतात. म्हणजे दुर्बळ शत्रू आहे ना, नेहमी समोरून लढत नाही, तर तो पाठीमागून असं काही करत असतात ना, जे अंधश्रद्धेच्या श्रेणीमध्ये येतात. म्हणजे मंदिरात जाणाऱ्या लोकांना आहे ना याचा काहीच फरक पडत नाही. मंदिरामध्ये जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच अशी संकट येत नाही की तो कर्जात बुडेल. थोडं कर्ज असेल तर काही हरकत नाही, कर्ज देखील विचारपूर्वक घेतली जावं, आणि जर ते जास्त असेल तर त्याच्या परतफेडीचे मार्ग आहे ना निश्चितच मंदिरातून मिळतात. मनात मंदिरावर विश्वास असेल तर या अडचणीतून मुक्त मनुष्य होतो. पण भगवंतावर विश्वास जर ठेवला ना तर सर्व गोष्टींची तुम्हाला उत्तरं मिळतील.
आता पुढची गोष्ट म्हणजे जर आपण बेरोजगार असाल किंवा आपला व्यवसाय चालत नसेल तर निश्चितच आपण दररोज मंदिरामध्ये जावं, आपल्याला लवकरच यश प्राप्त होईल. तथापि जो मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजापाठ करतो ना त्याच्याजवळ ही समस्या राहत नाही. जर असं काही असेल तरी देखील तो मनावर ताण न घेता कर्म करत राहतो आणि यशस्वीच होतो ना. म्हणून अनेक लोकांना आवश्यक भीती असते किंवा चिंता सतावत राहते, ज्यामुळं ते तणावामध्ये राहू लागतात ना. त्यांना तणावात राहण्याची सवय देखील लागते, ज्यामुळं अनेक प्रकारच्या आजाराने घेरला जाऊ शकतो. पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये आणि मेंदूमध्ये हे सगळं राहत नाही. तो स्वच्छंदी जीवन जगतो आणि हे स्वच्छंदी जीवन जगायचं असेल ना तर रोज भगवंताची तुम्ही सेवा करा. मंदिरामध्ये जाणारी व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीच्या मनामध्ये आणि मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही. घरातील इतर सदस्य जरी त्यांच्याशी भांडण करतात किंवा घरात कलह असतो तर तो वातावरण आनंददायक करू शकतो. म्हणजे बघा, एखादा पुण्यवान माणूस असेल ना तर तो पुण्यवान मनुष्य घरात असेल ना तर घरातील इतर माणसं काही पुण्याची कामं करत नसतील तरीसुद्धा त्यांना फायदा होतो. म्हणजे पुण्यवान माणसाचा स्पर्शसुद्धा आहे ना मनुष्याला भगवंताकडे घेऊन जातो. ज्याप्रमाणे नारद मुनींनी बघा त्या वाल्याला सांगितलं ना, म्हणजे नारद मुनींचा स्पर्श होताच वाल्याचा वाल्मिकीत झाला ना. हे असं आहे ना आपल्या कलियुगामध्ये सुद्धा होत असतं. म्हणून सकाळी चालत मंदिरामध्ये गेल्यानं व्यवसायही वाढतो. बघा, तुमची कधी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये कधी जाल ना तेव्हा कधीच गाडीवर जाऊ नका. तुम्ही घरापासून चालत जा. बघा, ती भगवंताची ओढ आहे ना तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण करेल. म्हणून आपल्याला प्राणवायू देखील चांगल्या प्रकारे मिळतो ना. दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श केल्यामुळं आरोग्यामध्ये सुधारणा होते. आता पुढे पाहूया. मंदिरातील घंटेचा आवाज आहे ना तो सुमारे 7 सेकंदपर्यंत गुंजतो. मन आणि मेंदूतील निषाद दूर करून शांती प्रदानच करतो ना. असंही म्हणतात की लहान घंटीमुळं आपल्या पित्तदोष संतुलित होतो. तसेच या ध्वनीमुळं बॅक्टेरिया नष्टच होतात ना. म्हणजे मंदिरात अनेक प्रकारची सुगंध फुले अर्पण केली जातात, ज्यांच्या सुगंधानं मन प्रसन्न होऊन निराशापासून मुक्ती मिळते. फुलांच्या विविध रंगानं अंतःकरणाला शांतीच मिळते ना. आता पुढची गोष्ट म्हणजे मंदिरातील कापूर आणि अगरबत्तीमुळं सुगंधाने एकीकडे मन आणि मेंदूतील विचार दूर होतात ना तर दुसरीकडे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते, की आपल्या जैविक संसर्गापासून देखील वाचवते. या मंदिराच्या सुगंधित वातावरणात राहिल्यामुळं बॅक्टेरिया नष्ट होतात आणि कोणत्याही प्रकारचा विषाणू संसर्ग होत नाही. कारण मंदिरात सतत कापूर आणि धूर होत असतो ना. जेव्हा आपण मंदिरामध्ये आरती किंवा कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजवतो, बघा या टाळ्या आहेत ना हे खूप महत्त्वाचं कारण आहे आपल्या जीवनामध्ये आहे ना. बघा, तेव्हा ॲक्युप्रेशरप्रमाणे कार्य करतं. त्यामुळं आपले रक्तसंचार व्यवस्थित चालतो आणि शरीरातील स्नायू देखील बळकट होतात ना. म्हणून मनुष्यानं आहे ना बघा दोन्ही हातानं बघा भगवंताचं नामस्मरण घ्यावं, टाळी वाजवावी. या टाळीमध्ये आहे ना आपल्या पूर्ण शरीराची चिंता आहे. आरती आणि चाळीसा जपणं वाचल्यामुळं आपले वाणी दोष दूर होतो. ओमचा उच्चार केल्यामुळं आपले चित्त एकाग्र होतं. म्हणजे आता पुढे पाहूया. आरतीनंतर शंख वाजवला जातो, जो भक्तांसाठी अत्यंत सुखद आणि आरोग्यवर्धक असतो ना. शंख वाजवणाऱ्यांची फुफ्फुसे बळकट होतात ना. म्हणून मनुष्यानं रोज सकाळी शंख वाजवावा. आरतीनंतर देवदेवतांच्या जयघोषानं आत्मविश्वासासोबतच देशभक्ती देखील जागृत होते ना. यासोबतच प्रत्येक मंदिरामध्ये
गोरक्षण गोहत्या बंदीचा संकल्प घेतला जातो. पुढे आरती घेतल्यानं आपल्या हाताच्या तळ्यांमधील पेशींना दिव्य उष्णता मिळते आणि आपल्या हात दडलेले सर्व विषाणू आहेत ना आणि जीवाणू नष्ट होतात. डोळ्यांवर हात ठेवल्यामुळं ती उष्णता डोळ्यांच्या मागे सूक्ष्म रक्तवाहिन्यांना उघडते आणि त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊ लागतो, ज्यामुळे आपली दृष्टी तीव्र होते. आरतीनंतर नमस्कार आणि दंडवत प्रमाण केल्यानं आपल्या मनामध्ये विनम्रता आणि श्रद्धेची भावना जागृत होते. अहंकार आणि गर्वाचा नाश होतो. देवाचं दर्शन आणि पूजा आणि आरतीनंतर आपल्याला तुळशीसह चरणामृत, पंचामृत आणि प्रसाद मिळतो. हे चरणामृत आहे ना आणि पंचामृत आहे, आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. आयुर्वेदानुसार हे चरणामृत आहे ना आपल्या शरीरातील तिन्ही दोषांना संतुलित ठेवतं. चरणामृत सोबत मिळणारे तुळस आहे ना आपण चावायच्या ऐवजी गिळून टाकतो, ज्यामुळे आपल्या सर्व रोग दूर होतात. मंदिरामध्ये देवाची प्रदक्षिणा केल्यानं जिथे आरोग्याचे फायदे मिळतात ना तिथेच ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीशी जुळून आपल्या शरीरातील तणाव दूर करते. त्याचप्रमाणे मंदिराच्या गुंठातून किंवा कलशातून प्रवाहित होणारी ऊर्जा आहे ना आपल्या शरीरावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. मंदिराची भूमी आहे ना ही सकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र मानलं जातं. ती ऊर्जा भक्तांमध्ये पायाद्वारे प्रवेश करू शकते. म्हणून आपण मंदिरामध्ये आडवणी पायाने जातो ना. बघा पुढे पाहूया. मनोकामनांची पुनरावृत्ती म्हणजे मंदिरात जेव्हा आपण आपली मनोकामना पुन्हा पुन्हा सांगतो ना तेव्हा आपल्याला मंदिरातील सकारात्मकता ऊर्जेचा सहारा मिळतो आणि त्यामुळं निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना पूर्ण करू लागतो. प्रत्येक मंदिरात पिंपळ, वड, निम इत्यादी वृक्ष असतात ना, त्या वृक्षांवर आपण पाणी अर्पण करतो किंवा त्यांना नमस्कार करतो. त्या वृक्षांमध्ये भरपूर ऑक्सिजन सोबतच दिव्यतासुद्धा असते. ते आपलं मन आणि मेंदूला निरोगी ठेवते. त्यामुळं आपल्या मनाला शांती निर्माण होते. मंदिरात दिलेले दानाचे अनेक लाभ असतात ना. दान केल्यानं आपल्यातला कंजूसपणा राहत नाही आणि आपण गोष्टीप्रती असतं तेही बाळगत नाही. त्याचप्रमाणे आपले सामाजिक कर्तव्याशी पार पाडले जाते ना. म्हणून मंदिरात गेल्यानं आपल्या सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वाढ होते आणि ओळखीही वाढतात ना. मंदिरात गेल्यानं आपल्या पंचांग आणि तीनच्या सणांविषयी माहिती देखील मिळते. मंदिरात गेल्यानं धार्मिक ज्ञान देखील वाढतो, कारण तिथे प्रवचन, उपनिषदा इत्यादीबद्दलची माहिती मिळत राहते ना. मंदिरात व्यक्ती हात जोडून उभा राहतो. हात जोडल्यानं जिथे आपल्या फुफ्फुसांना आणि हृदयांना फायदा होतो ना तिथेच यामुळं प्रतिकार शक्तीचाही विकास होतो. असं म्हणतात की तळव्यांमध्ये आणि बोटांमध्ये असलेल्या त्या बिंदूंवर दाब पडतो, जे शरीरातील अनेक इतर अवयवांशी जोडलेले असतात ना. त्यामुळे त्या अवयवांमध्ये ऊर्जेचा संचार होतो. दररोज मंदिरामध्ये जाऊन व्यक्ती आपल्या कपाळावर किंवा दोन्ही भुवयांमध्ये चंदन किंवा केशरचा टिळा लावतो. हा टिळा लावल्यानं जिथे शांततेचा अनुभव होतो ना तिथेच एकाग्रतेची वाढ होते. प्रत्यक्ष तिथे टिळा लावला जातो. त्याच्या अगदी मागे आत्म्याचे निवासस्थान असतं, ते म्हणजे आज्ञाचक्र आणि सहस्र चक्र. यामध्ये असलेल्या बिंदूंवर आत्मा वास करतो, जो लाल रंगाचा असतो ना. आत्मा म्हणजे आपण स्वतः चंदन लावण्याचे आध्यात्मिक लाभ देखील मिळतात. प्रार्थना करणारी व्यक्ती आहे ना मंदिराच्या ईश्वर मध्यभाशी जोडून आपली गोष्ट ईश्वर व दैवी शक्तीपर्यंत पोचू शकतो. देवता ऐकणारे आणि पाहणारे असतात ना. दररोज केली जाणारी प्रार्थना देवतांवर प्रभाव टाकू लागते. मानसिक किंवा वार्षिक प्रार्थनेचा आवाज आहे ना तो आकाशामध्ये जातो. प्राथमिक सोबत जर तुमचं मत खरं असेल आणि निष्पाप असेल तर लवकरच ऐकवणं होतं प्रार्थनेचं आणि आपली इच्छा पूर्ण होऊन जाते.
आता दुसरा पैलू म्हणजे प्रार्थना केल्यानं मनात विश्वास आणि सकारात्मकता भावना जागृत होतात, ज्यामुळं जीवनाच्या विकासासाठी आणि यशासाठी अत्यंत आवश्यक असतात ना. पूजा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे, त्यामुळं मंदिराच्या आतला वातावरणाची pH वायू आहे ना, म्हणजे द्रव मोजण्याची एकक कमी होतो, ज्यामुळे व्यक्तीच्या pH लेवलवर परिणाम होतो. की एक रासायनिक प्रक्रियाच आहे ना, जी शरीरातील रसायनशास्त्र बदलते. ही प्रक्रिया रोग बरे करण्यामध्ये सहाय्यक ठरते, म्हणजे औषधांद्वारे देखील हाचा परिणाम करून आणला जातो ना, जो मंदिरामध्ये गेल्यानं होतो. म्हणून मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शरीर आणि इंद्रियांना पाण्यानं शुद्ध करून आचमन करणं आवश्यक असतं. या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेला आपण आचमन म्हणतो. म्हणजे आचमन करण्यापूर्वी बोटे एकत्र करून एकाग्र चित्तेने म्हणजे एकत्र करून पवित्र जलाने शब्द न करता 3 वेळा आचमन केल्यानं महान फळ मिळतं. आचमन नेहमी 3 वेळा करावं आणि आचमनानं मन आणि शरीर शुद्ध होतं. बघा, मंदिरावरील शिखर असतं ना, शिखराच्या आतल्या पृष्ठभागावर आपटून ऊर्जा तरंग आणि ध्वनी तरंग व्यक्तीवर पडतात आणि या परावर्तित किरण आहे ना, ते तरंग मानव शरीराच्या कंपन ते फ्रिक्वेन्सी टिकून ठेवण्यामध्ये सहाय्यक ठरतात. व्यक्तीचे शरीर आहे ना, अशा प्रकारे हळूहळू मंदिराच्या आपल्या वातावरणाशी सुसंगत होत जातं आणि अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा अनुभव घेतो ना. बघा तुम्ही, जुनी मंदिरे ही सर्व पृथ्वीवरील सकारात्मक ऊर्जेचे केंद्रच आहेत ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची असेल ना, तर रोज मंदिरामध्ये जा. तुमच्या जीवनामध्ये दुःखसुद्धा राहणार नाही. तुमच्या मनातील स्वप्नसुद्धा आहेत ना, ती सत्यात उतरवू लागतील. जय जय रघुवीर समर्थ.